रविवार मोहोळमध्ये पोलिसांची आणि अन्य मंडळांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर कोणी निर्माण केला किंवा कायदे आणि सुव्यवस्थेमध्ये कोणी अडथळा आणला तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती आणि सूचना या प्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। सार्वजनिक गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असून उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तालुक्यातील 180 जागांवर कारवाई प्रस्तावित असून त्यांना नोटिसा दिल्यात। उत्सव शांततेत पार पाडावा अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिलाय। गणेशोत्सव शांततेत संपन्न व्हावा या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पोलीस पाटील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच मोहोळ पोलीस ठाण्यात पार पडली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक राऊत बोलत होते। 40 मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तर नव्यानं नियुक्त झालेल्या महिला पोलीस पाटलांची ही संख्या यावेळी लक्षणीय होती। पोलीस निरीक्षक राऊत म्हणाले, गणेशोत्सवाचा परवाना आता पोलीस ठाण्यात मिळणार आहे। 46 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात येणार असून त्यात वरचेवर वाढ होतीये। कुणीही जबरदस्तीने वर्गणी मागू नये अन्यथा मंडळांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशा सूचना देखील या बैठकीदरम्यान देण्यात आल्यात।